तुम्ही देखील वजन कमी करत आहात किंवा शुगर आहे, किडनी स्टोन आहे किंवा कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढलेला आहे, तर हा डोसा तुम्ही खायलाच हवा. भरपूर प्रोटीन, लोह आणि फायबरयुक्त आज मी तुम्हाला कुळीथपासून डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. अतिशय कुरकुरीत आणि तितकाच पौष्टिक हा डोसा तयार होतो. आज मी तुम्हाला ह्या डोस्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि त्या प्रीमिक्सपासून हा डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. अजिबात आपण कुठेही डाळ तांदूळ भिजत घालणार नाही आहोत किंवा आंबवूनसुद्धा करणार नाही आहोत. सोडासुद्धा घालणार नाही आहोत, तरी देखील इतका मस्त हा कुरकुरीत डोसा तयार होतो. फक्त कुळिथाचा डोसा नाही, तर या डोस्यासोबत खाण्यासाठी झटपट आणि मस्त अशी ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते सुद्धा दाखवणार आहे. चला तर मग लगेचच पाहूया कुळीथ डोसा आणि चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. कुळीथ डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी प्रेमिक्स कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून इथे मी कुळीथ घेतला आहे. कुळीथाचं धान्य सहज दुकानामध्ये उपलब्ध असतं. हे कुळीथ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि त्यानंतर कापडावरच पसरवून फॅन खाली वाळवून घेतले आहेत. म्हणजे त्यावर काही धूळ कचरा असेल तर तो निघून जाईल. त्यानंतर यामध्ये घालायचे आहे पाव कप एवढी मसूर डाळ. मसूर डाळसुद्धा 2-3 पाण्याने धुवून त्यानंतर फॅन खाली वाळवून घेतली आहे. सर्व पदार्थ आपल्याला धुवून वाळवून घ्यायचे आहेत. सोबतच आपल्याला ह्यामध्ये मेजरमेंट कपचा 1.5 कप भरून इडलीचे तांदूळ किंवा कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता. फक्त फार जुने तांदूळ वापरू नका, नाहीतर डोसा तुटला जाईल. आता या डोस्याला बाइंडिंग आणि चिकटपणा येण्यासाठी 2 मोठे चमचे भरून उडीद डाळ घालायची आहे. तांदूळ आणि उडीद डाळ सुद्धा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून कापडावर अंथरून फॅन खालीच वाळवून घेतले आहे. आता गॅस चालू करायचा आणि गॅसची आच मंद ठेवून हे चारही जिन्नस आपल्याला मंद आचेवर त्यामधला ओलसरपणा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवर हे भाजण्यासाठी आपल्याला साधारण 12 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. काही मिनिटातच यामधला ओलसरपणा निघून गेला आहे आणि छान हे खमंग भाजले गेले आहेत. फार सुद्धा करपवायचं नाही, कारण जेवढे जास्त तुम्ही भाजाल तेवढं त्यामधला चिकटपणा कमी होईल आणि डोसे मग तुटू शकतात. आता या स्टेजला मेजरमेंट कपचा अर्धा कप भरून पोहे घालायचे आहेत. पोहे जाडच मी वापरले आहेत. जे कांदे पोह्यासाठी वापरतो ते वापरायचे आहेत. सोबतच एक मोठा चमचा भरून जिरे घालायचे आहे. एक छोटा चमचा भरून काळी मिरी आणि एक छोटा चमचा भरूनच मेथीचे दाणे सुद्धा घालायचे आहेत. आणि सर्वात शेवटी या डोस्याला रंग आणि तिखटपणा येण्यासाठी 3 ते 4 सुक्या मिरच्या यामध्ये मी तोडून घालणार आहे. आणखीन पौष्टिक डोसा होण्यासाठी भरपूर असा मूठभर मी ताजा कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला आहे आणि कोरडा करून घेतला आहे, तो सुद्धा यामध्ये घालणार आहे. आता गॅसची आच मंदच ठेवायची आणि मंद आचेवर आणखीन 4 ते 5 मिनिटं हे भाजून घ्यायचं आहे. इथे 4-5 मिनिटं झाली आहेत. सर्व पदार्थ मागून जे घातलेले ते छान कुरकुरीत तयार झाले आहेत. कढीपत्त्याचं पान सुद्धा बघू शकता, त्यामधला पूर्णपणे ओलसरपणा गेला आहे. असं सहज चुरलं जाते, त्याची पावडर होते. म्हणजे सर्व पदार्थ व्यवस्थित भाजले गेले आहेत. आता हे सर्व जिन्नस एका ताटामध्ये काढून पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. इथे सर्व भाजलेले पदार्थ गार झाले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे सर्व जिन्नस घालायचे. सोबतच डोसा बाधू नये आणि पचायला सोपा जाण्यासाठी अर्धा चमचा भरून हिंग पावडर घालायची आहे आणि 2 छोटे चमचे भरून किंवा चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला अगदी बारीक, जसं पीठ आपण दळतो त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, मिक्सरला जरी मी वाटून घेतलं असलं तरी किती बारीक मस्त असं पीठ झालेलं. अजिबात रवाळ ठेवायचं नाही. आता हे पीठ एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. इथे आपलं कुळथाच्या डोस्याचं प्रीमिक्स तयार आहे. आता एखादी अशी काचेची हवाबंद बरणी घ्यायची किंवा स्टीलचा डब्बा घेऊ शकता. त्यामध्ये पीठ भरून ठेवायचा आणि महिनाभर तुम्ही टिकवून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला मनात येईल तेव्हा कुळथाचा झटपट डोसा बनवू शकता. आता या प्रीमिक्सपासून डोसा कसा बनवायचा ते बघूया. तुम्हाला किती डोसे बनवायचे आहेत तेवढं पीठ घ्यायचं. इथे मी साधारण 1 कप एवढं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये पाव कप एवढं दही घालायचं आहे आणि लागेल तसं पाणी घालायचं आहे. पिठात झालेल्या गुठळ्या मोडत मोडत लागेल तसं पाणी घालायचं आहे. फार घट्ट सुद्धा हे पीठ ठेवायचं नाही किंवा फार पातळ सुद्धा करायचं नाही. आता या पिठाला आपण थोडा वेळ रेस्ट करत ठेवूया.
जोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भरून मी ओलं खोवलेलं खोबरं घातलं आहे. त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. त्यानंतर ह्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी तोडून घालणार आहे. तिखटानुसार तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता. सोबतच एक मोठा चमचा भरून भाजकी चणा डाळ घालायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि किती घट्ट किंवा पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि चटणी छान बारीक वाटून घ्यायची. आता चटणीवर एक फोडणी देऊ. त्यासाठी 1 चमचा तेल कडकडीत मी गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायची. त्यानंतर 1 चमचा भरून मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 ते 2 सुक्या लाल मिरच्या घालायच्या. थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि चिमूटभर हिंग घालून ही फोडणी आपल्याला छान परतवून घ्यायची आहे आणि लगेचच या चटणीवर ओतायची आहे. इथे आपली झटपट ओल्या नारळाची मस्त चविष्ट अशी चटणी देखील तयार आहे. इथे मी 20 ते 25 मिनिटं हे पीठ झाकून ठेवलेलं आहे. आता बघू शकता थोडंसं घट्ट झालं आहे. कारण सर्व पदार्थ यामधले फुलून आले आहेत. आता पुन्हा एकदा थोडंसं 1-2 चमचे मी पाणी घालणार आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. भराभर डोसे पसरवता येतील एवढं आपल्याला पातळसर मिश्रण ठेवायचं आहे. इनो सोडा आज मी काहीही वापरणार नाही. लगेचच आपण ह्याचे डोसे बनवून घेऊयात. डोसा बनवण्यासाठी डोसा तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा. त्यावर ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि एखाद्या टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडायचं आहे. तव्याचं तापमान फार आपल्याला कमी करून घ्यायचं आहे कारण आपण प्रेमिक्सपासून डोसे बनवतो आहोत. नेहमी आपण डाळ तांदळाचे जसे डोसे बनवतो त्यापेक्षा कमी तापमान आपल्याला तव्याचं ठेवायचं आहे. आता गॅसची आच मंद ठेवायची आणि पुन्हा एकदा डोस्याचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 पळी बरोबर तव्याच्या मध्यभागी घालून जितका पातळ आणि मोठा डोसा पसरवता येईल तितका भराभर पसरवून घ्यायचा. वरचं डोस्याचं आवरण कोरडं होण्याची वाट बघायची. गॅसची आच आपल्याला शेवटपर्यंत मंदच ठेवायची आहे. एकदा डोस्याचं वरचं आवरण असं कोरडं झालं की आवडीनुसार तेल घालू शकता, तूप घालू शकता किंवा बटरसुद्धा घालू शकता. इथे मी आज साजूक तुपाचा वापर केला आहे. सर्व ठिकाणी असं साजूक तूप लावून घेतल्यानंतर कुरकुरीत डोसा होईपर्यंत वाट बघायची आहे. मध्ये मध्ये तवा तुम्ही असा गोलाकार फिरवून घेऊ शकता म्हणजे चारही बाजूने छान सोनेरी रंग येईल. इथे 2-3 मिनिटातच बघू शकता डोशाच्या कडा कसा सुटायला सुरुवात झाली आहे. असं झालं की लगेचच डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. इथे मी डोस्याचा आवाज सुद्धा ऐकून दाखवते. बघू शकता किती मस्त कुरकुरीत झाला आहे आणि रंगसुद्धा सुरेख आला आहे. अशाच पद्धतीने आणखी एक डोसा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आता सारखं सारखं तव्याला तेल लावायची गरज नाही. फक्त पाणी शिंपडून घ्यायचं. तव्याचं तापमान नेहमीपेक्षा थोडंसं जास्तीचं कमी करायचं आणि त्यावर 1 ते 2 पळी डोस्याचं मिश्रण घालायचं. मध्यभागी पळी ठेवून जितका गोलाकार मोठा डोसा करता येईल तितका करून घ्यायचा आणि वरचं आवरण कोरडं झालं की आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर घालायचं. मंद आचेवरच डोस्याच्या कडा सुटेपर्यंत आणि कुरकुरीत डोसा होईपर्यंत शेकून घ्यायचा. एकदा डोसा असा कुरकुरीत झाला की लगेचच काढून घ्यायचा आहे. दुसरा डोसासुद्धा बघू शकता किती मस्त आणि कुरकुरीत तयार झाला आहे. दोन्ही डोसे इथे मी सर्व्ह करून घेतले आहेत आणि खाण्यासाठी आपण तयार केलेली फोडणीवाली ओल्या नारळाची चटणीसुद्धा. तुम्ही बघितलंच असेल दोन्ही डोसे किती मस्त आणि कुरकुरीत तयार झाले आहेत. केल्यानंतर सुद्धा बराच वेळ हे कुरकुरीत राहतात. तुम्ही सुद्धा करून बघा. मी सांगितलेल्या पद्धतीने कुळथाचा डोसा अतिशय पौष्टिक आहे आणि तितकाच आरोग्यदायी सुद्धा. माझी आजची रेसिपी नेहमीप्रमाणे आवडली असेल तर लाईक, शेअर करून प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. हा डोसा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. बघू शकता इनो सोडा अजिबात न वापरता इतका मस्त आणि पौष्टिक डोसा तुम्हीसुद्धा करून बघा. आणि कसा झाला डोसा हे कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स, अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह. धन्यवाद.